तुमच्या वयाचे लोक लग्न करत आहेत, कोणी घर घेत आहे, कोणी करोडो कमावत आहे, कोणी परदेशात स्थायिक होत आहे, कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू करून यशस्वी होत आहे. आणि तुम्ही आजही त्याच जागेवर उभे आहात असं तुम्हाला वाटतंय. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल हातात घेता, सोशल मीडियावर लोकांचे फोटो पाहता, कोणाचं लग्न, कोणाची नवीन कार, कोणाचा परदेश प्रवास, कोणाचं प्रमोशन, आणि नकळत तुमच्या मनात एक विचार येतो, माझंच आयुष्य असं का आहे? मी इतका मागे का पडलो? माझ्या वयाचे लोक इतके पुढे गेले, मग मी अजून इथेच का आहे? कदाचित हा प्रश्न तुम्ही कुणालाच सांगत नसाल. कदाचित बाहेरून तुम्ही हसत असाल, सगळं ठीक असल्याचं दाखवत असाल, पण आतून तुम्ही थकलेले असाल. कारण मागे पडल्याची भावना ही फक्त करिअरची समस्या नसते, ती मनाची समस्या असते, ती आत्मविश्वासाची समस्या असते, ती ओळखीची समस्या असते, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती एकटेपणाची समस्या असते. कारण जेव्हा आपल्याला वाटायला लागतं की आपण आयुष्यात मागे पडलो आहोत, तेव्हा आपल्याला असंही वाटायला लागतं की जगात आपल्यासारखा कोणीच नाही. सगळे पुढे जात आहेत, फक्त आपणच थांबलो आहोत. पण खरी समस्या इथे सुरू होते. कारण अनेक वेळा आपण मागे पडलेलो नसतो, आपल्याला फक्त तसं वाटत असतं. आणि ही भावना इतकी शक्तिशाली असते की ती वास्तवापेक्षा जास्त खरी वाटू लागते. कधी विचार केला आहे का, तुम्ही स्वतःला मागे पडलेलं का समजता? कोणत्या मापदंडाने, कोणत्या घड्याळाने, कोणत्या नियमाने? आणि इथेच बहुतेक लोक चूक करतात. ते स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांच्या टाईमलाईनवर मोजायला सुरुवात करतात. कोणी 25व्या वर्षी लग्न केलं, मग मला पण करायला हवं. कोणी 30व्या वर्षी घर घेतलं, मग मी पण घ्यायला हवं. कोणी करोडपती झाला, मग मी का नाही? पण बहुतेक लोकांना ही गोष्ट माहीत नसते की प्रत्येक माणूस वेगळ्या परिस्थितीत जन्माला येतो, वेगळ्या संघर्षातून जातो, वेगळ्या जखमा घेऊन मोठा होतो, वेगळ्या गतीने शिकतो आणि वेगळ्या मार्गाने पुढे जातो. तरीही आपण सर्वांना एका रांगेत उभं करून तुलना करतो, जणू आयुष्य ही काही शर्यत आहे. पण आयुष्य शर्यत नाही, आयुष्य प्रवास आहे. आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आता तुम्हाला वाटेल की जर तुलना चुकीची असेल तर आपण ती इतकी का करतो? याचं उत्तर आपल्या बालपणात लपलेलं आहे. लहानपणी आपल्याला किती वेळा तुलना ऐकावी लागली असेल. बघ, तुझा भाऊ किती अभ्यास करतो. बघ, शेजारचा मुलगा किती हुशार आहे. बघ, तिचे मार्क्स किती चांगले आहेत. हळूहळू आपल्या मेंदूला एक गोष्ट शिकवली जाते. स्वतःची किंमत जाणून घ्यायची असेल तर दुसऱ्यांशी तुलना कर. स्वतःकडे पाहू नकोस, दुसऱ्याकडे पहा. आणि नकळत तुलना ही सवय बनते, एक मानसिक प्रोग्रॅम बनतो. मोठे झाल्यावरही तोच प्रोग्रॅम चालू राहतो, फक्त विषय बदलतात. मार्क्सच्या जागी पगार येतो, रँकच्या जागी घर येतं, शाळेच्या जागी सोशल मीडिया येतो. पण तुलना कायम राहते. आणि यामुळेच अनेक लोक नकळत स्वतःचं नुकसान करतात. एक विद्यार्थी होता, तो अभ्यासात चांगला होता. त्याचं स्वप्न होतं स्पर्धा परीक्षा पास होण्याचं. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं. त्याने पुन्हा प्रयत्न केला. दुसऱ्यांदा पण अपयश, तिसऱ्यांदा पण. दरम्यान त्याचे मित्र नोकरीला लागले. काही जण लग्नही करून बसले. सोशल मीडियावर त्यांचे फोटो दिसू लागले. आणि हळूहळू त्याला वाटू लागलं, मी मागे पडलो आहे. खरं पाहिलं तर तो दररोज मेहनत करत होता.
शिकत होता, वाढत होता, पण त्याचं लक्ष स्वतःच्या प्रगतीवर नव्हतं. त्याचं लक्ष इतरांच्या यशावर होतं आणि म्हणूनच त्याला स्वतःची वाढ दिसत नव्हती. हा भाग नीट समजून घ्या, कारण खूप वेळा आपण प्रगती करत असतो, पण ती दिसत नसते. जसं झाड वाढत असतं, पण रोज पाहिलं तर वाढ दिसत नाही. महिन्यांनी पाहिलं तर फरक जाणवतो. तसंच आयुष्यातही असतं. खूप बदल हळूहळू घडतात, पण आपल्याला त्वरित परिणाम हवे असतात. आणि जेव्हा परिणाम लगेच दिसत नाहीत, तेव्हा आपण स्वतःला अपयशी समजतो. पण अजून एक गोष्ट आहे जी लोक दुर्लक्षित करतात: सोशल मीडिया. आज लाखो लोक स्वतःच्या आयुष्याचा सर्वोत्तम भाग दाखवतात. त्यांचा संघर्ष नाही, त्यांची भीती नाही, त्यांचे अपयश नाही, फक्त यश, फक्त आनंद, फक्त सुंदर क्षण. आणि आपण ते पाहून स्वतःच्या संपूर्ण आयुष्याची तुलना त्यांच्या हायलाईटशी करतो. विचार करा, एखाद्या चित्रपटाचा फक्त शेवटचा सीन पाहून तुम्ही संपूर्ण कथा समजू शकता का? नाही. पण सोशल मीडियावर आपण हेच करतो. आपल्याला फक्त परिणाम दिसतो, प्रवास दिसत नाही, फक्त यश दिसतं. त्यामागचं दुःख दिसत नाही, फक्त हसू दिसतं. त्यामागचे अश्रू दिसत नाहीत. आणि मग आपण निष्कर्ष काढतो: सगळे पुढे गेले, फक्त मी मागे पडलो. पण पुढे जे घडतं ते आणखी आश्चर्यकारक आहे. कारण तुलना मेंदूसाठी व्यसनासारखी बनते. आपण वारंवार दुसऱ्यांकडे पाहतो, वारंवार स्वतःला कमी समजतो, वारंवार स्वतःला दोष देतो आणि हळूहळू आत्मविश्वास कमी होऊ लागतो. स्वतःवरचा विश्वास तुटू लागतो. मनात चिंता वाढू लागते. ओव्हर थिंकिंग सुरू होतं. आणि मग प्रत्येक दिवस एक ओझं वाटू लागतो. पण खरं परिवर्तन कुठून सुरू होतं माहीत आहे? त्या क्षणापासून जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडे पाहणं थांबवता आणि स्वतःकडे पाहायला सुरुवात करता. कारण तुमची खरी स्पर्धा दुसऱ्यांशी नाही, ती कालच्या तुमच्याशी आहे. कालपेक्षा आज थोडं चांगलं होणं हेच खरं यश आहे. कधीकधी आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा आपण सकाळी उठतो, सगळं नेहमीसारखंच असतं, पण आतून काहीतरी तुटलेलं वाटत असतं. कुणी आपल्याला काही बोललेलं नसतं, कुणी आपला अपमान केलेला नसतो, कोणती मोठी समस्या समोर नसते, तरीही मनात एक विचित्र बेचैनी असते. आणि त्या बेचैन मनातून एकच प्रश्न पुन्हा पुन्हा वर येत राहतो: मी खरंच मागे पडतोय का? ही भावना इतकी शांतपणे आपल्या आयुष्यात प्रवेश करते की सुरुवातीला ती लक्षातही येत नाही, पण हळूहळू ती आपल्या विचारांवर ताबा मिळवायला लागते. तुम्ही एखाद्या मित्राचा फोटो पाहता, तो नवीन नोकरीत रुजू झालेला असतो. तुम्ही दुसऱ्या कोणाला पाहता, तो स्वतःचा व्यवसाय सुरू करत असतो. तिसरा एखादा व्यक्ती घर घेतो, चौथा लग्न करतो. आणि प्रत्येक वेळी तुमच्या मनात एक अदृश्य तुलना सुरू होते. तुम्ही ती जाणीवपूर्वक करत नसता, ती आपोआप होत असते. आणि हीच त्या भावनेची सर्वात धोकादायक गोष्ट आहे. कारण अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण वास्तव पाहत आहोत, पण प्रत्यक्षात आपण तुलना पाहत असतो. आपण सत्य पाहत नसतो. आपण फक्त इतरांच्या आयुष्याचा एक छोटासा भाग पाहत असतो आणि त्यावरून स्वतःबद्दल निष्कर्ष काढत असतो. पण बहुतेक लोकांना ही गोष्ट माहीत नसते की मागे पडल्याची भावना नेहमी वास्तवातून निर्माण होत नाही. ती अनेक वेळा मनानं तयार केलेली कथा असते. आणि ही कथा जितकी जास्त वेळ आपण ऐकतो, तितकी ती खरी वाटू लागते.
एक मुलगा होता. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्याला वाटलं होतं की 6 महिन्यात नोकरी मिळेल. त्यानं अर्ज केले, इंटरव्ह्यू दिले, प्रयत्न केले, पण वेळ जात गेला. 1 वर्ष झालं, मग 1.5 वर्ष, मग 2 वर्ष. नोकरी अजूनही मिळाली नाही. दरम्यान त्याचे मित्र पुढे जाऊ लागले. कुणी ऑफिसमध्ये काम करू लागले, कुणी स्वतः पैसे कमवू लागले, कुणी कुटुंबाला मदत करू लागले. आणि तो अजूनही प्रयत्न करत होता. हळूहळू त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली. नातेवाईक विचारायचे, काय चाललंय? तो हसायचा, पण आतून तुटायचा. लोक विचारायचे, नोकरी लागली का? आणि हा प्रश्न त्याला एखाद्या जखमेवर मीठ सोडल्यासारखा वाटायचा. त्याला वाटायला लागलं की तो अपयशी आहे. त्याला वाटायला लागलं की तो मागे पडला आहे. पण खरी गोष्ट वेगळी होती. तो रोज शिकत होता, नवीन कौशल्य विकसित करत होता, स्वतःला तयार करत होता. फक्त त्याचा प्रवास इतरांपेक्षा वेगळा होता. आणि इथेच बहुतेक लोक चूक करतात. ते परिणामाच्या वेगाला प्रगती समजतात. ज्याचा परिणाम लवकर दिसतो तो पुढे आहे असं वाटतं, आणि ज्याचा परिणाम उशिरा दिसतो तो मागे आहे असं वाटतं. पण जीवन इतकं साधं नसतं. काही झाडं 3 महिन्यात वाढतात, काही झाडं 3 वर्षांनी वाढतात. पण याचा अर्थ असा होत नाही की 3 वर्षांनी वाढणारं झाड कमी मूल्यवान आहे. त्याची वाढ फक्त वेगळी आहे. आणि माणसांबाबतही हेच खरं आहे. काही लोकांना लवकर यश मिळतं, काहींना उशिरा. काहींना त्यांच्या 20व्या वर्षात दिशा मिळते, काहींना 40शीत, काहींना त्याहूनही उशिरा. पण आपण सगळ्यांसाठी एकच घड्याळ वापरतो, आणि तिथेच दुःख सुरू होतं. कारण समाजानं आपल्या मनात काही अदृश्य टाईमलाईन बसवलेल्या असतात. अमुक वयात शिक्षण पूर्ण, अमुक वयात नोकरी, अमुक वयात लग्न, अमुक वयात घर, अमुक वयात यश. जणू प्रत्येकानं एकाच मार्गानं चाललं पाहिजे. पण आयुष्याला अशी कोणतीही अधिकृत टाईमलाईन नसते. ती आपण तयार केलेली असते. आणि मग त्याच टाईमलाईनचा कैदी आपण स्वतः बनतो. आता तुम्हाला वाटेल की जर या टाईमलाईन खऱ्या नसतील तर त्या इतक्या शक्तिशाली का वाटतात? कारण त्यामागे एक मानसशास्त्रीय कारण आहे. मानवी मेंदूला समूहाचा भाग व्हायला आवडतं. आपण इतरांसारखे असलो तर सुरक्षित असल्याची भावना निर्माण होते. आणि जेव्हा आपण वेगळ्या मार्गावर असतो तेव्हा मेंदूला धोका वाटतो. त्याला वाटतं कदाचित काहीतरी चुकतंय, कदाचित आपण मागे पडतोय. म्हणूनच तुलना इतकी आकर्षक वाटते. ती आपल्याला खात्री देण्याचा प्रयत्न करते. पण दुर्दैवाने ती खात्री कधीच मिळत नाही. कारण तुलना ही तहान भागवणाऱ्या पाण्यासारखी नसते. ती समुद्राच्या खाऱ्या पाण्यासारखी असते. जितकी जास्त प्याल तितकी जास्त तहान लागते. आणि यामुळेच अनेक लोक नकळत स्वतःचं नुकसान करतात. ते दररोज स्वतःची किंमत इतरांच्या यशानं मोजतात. आज कोणीतरी पुढे गेला, मग मी कमी. उद्या कोणीतरी मोठी कार घेतली, मग मी कमी. परवा कोणीतरी परदेशात गेला, मग मी कमी. हळूहळू आत्मविश्वास वितळायला लागतो. आणि आत्मविश्वास गेला की चिंता येते. चिंता आली की ओव्हर थिंकिंग सुरू होतं. ओव्हर थिंकिंग सुरू झालं की निर्णय घेणं कठीण होतं. आणि मग आयुष्य खरंच थांबायला लागतं. ही गोष्ट नीट समजून घ्या. तुलना तुम्हाला मागे असल्याची भावना देते. आणि तीच भावना
तुम्हाला खरंच मागे ठेवते. कारण जेव्हा माणूस सतत स्वतःला कमी समजतो तेव्हा तो मोठी पावलं उचलत नाही, तो धोका घेत नाही, तो संधी पकडत नाही, तो स्वतःवर विश्वास ठेवत नाही आणि त्याच क्षणी त्याची वाढ थांबते. पण अजून एक गोष्ट आहे जी लोक दुर्लक्षित करतात. प्रगती नेहमी दिसत नाही. समजा तुम्ही दररोज 1% सुधारत आहात. एक दिवसात काहीच फरक जाणवणार नाही, एक आठवड्यातही नाही, कदाचित एका महिन्यातही नाही. पण वर्षभरानंतर तुम्ही पूर्णपणे वेगळे व्यक्ती असाल. मात्र समस्या अशी आहे की बहुतेक लोक झाड उगवण्याआधीच बी काढून पाहतात. ते दररोज परिणाम तपासतात आणि जेव्हा काही दिसत नाही तेव्हा हार मानतात. पण पुढे जे घडतं ते आणखीन आश्चर्यकारक आहे. कारण काही लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठे बदल अचानक घडल्यासारखे दिसतात, पण प्रत्यक्षात ते अनेक वर्षांच्या अदृश्य मेहनतीचं फळ असतात. एक स्त्री होती. तिला कायम वाटायचं की ती तिच्या मैत्रिणींपेक्षा मागे आहे. सगळ्यांची लग्न झाली होती, काहींची मुलंही झाली होती. तिचं मात्र काहीच ठरत नव्हतं. प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमात लोक प्रश्न विचारायचे, तुलना करायचे, सूचना द्यायचे आणि ती हसायची, पण घरी गेल्यावर रडायची. तिला वाटायचं की तिच्यात काहीतरी कमी आहे. पण त्या काळात ती स्वतःला समजून घेत होती, स्वतःची ओळख तयार करत होती, करिअर घडवत होती, स्वतःवर प्रेम करायला शिकत होती आणि काही वर्षांनी तिला तिच्यासाठी योग्य आयुष्य मिळालं. कारण ती इतरांच्या घड्याळावर जगणं थांबवून स्वतःच्या घड्याळावर जगायला शिकली. आणि इथेच सर्वात मोठा धडा लपलेला आहे. तुम्ही मागे नाही, तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची वेळ वेगळी आहे, तुमची कथा वेगळी आहे. एखादं पुस्तक पहिल्या अध्यायात असतं तर दुसरं पुस्तक 10व्या अध्यायात. याचा अर्थ पहिलं पुस्तक वाईट आहे असं होत नाही. त्याची कथा फक्त वेगळ्या टप्प्यावर आहे. आणि कदाचित तुमची कथा सुद्धा सध्या एका अशा अध्यायात आहे जो कठीण आहे, जो संथ आहे, जो गोंधळलेला आहे. पण त्यामुळे संपूर्ण कथा वाईट ठरत नाही. कारण बहुतेक महान परिवर्तन सुरुवातीला गोंधळासारखीच दिसतात. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मागे पडला आहात, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला कदाचित समजेल की हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी नव्हता, हा काळ तुम्हाला घडवण्यासाठी होता. आता एक क्षण डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही शेवटच्यांदा स्वतःबद्दल अभिमान कधी वाटला होता? कधी स्वतःच्या प्रवासाकडे पाहून असं वाटलं होतं का, हो, मी खूप दूर आलो आहे? बहुतेक लोक या प्रश्नाचं उत्तर लगेच देऊ शकत नाहीत. कारण त्यांचं लक्ष त्यांनी किती अंतर पार केलं यावर नसतं, तर अजून किती अंतर बाकी आहे यावर असतं. आणि हीच ती जागा आहे जिथे अनेक लोक नकळत स्वतःच्या आनंदापासून दूर जातात. ते सतत पुढच्या गोष्टीचा विचार करत राहतात. पुढची नोकरी, पुढचा पगार, पुढचं घर, पुढचं यश, पुढची उपलब्धी. आणि त्या धावपळीत त्यांना स्वतःची वाढ दिसेनाशी होते. पण अजून एक गोष्ट आहे जी लोक दुर्लक्षित करतात. आजच्या काळात तुलना फक्त आपल्या आसपासच्या लोकांशी होत नाही. आज तुलना जगभरातील लाखो लोकांशी होते. आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सोशल मीडिया. दररोज आपण शेकडो लोकांचं आयुष्य पाहतो. त्यांचे आनंदाचे क्षण, त्यांचे यश, त्यांचे सेलिब्रेशन, त्यांचे हसरे चेहरे. आणि हळूहळू आपल्याला वाटायला लागतं की बाकी सगळ्यांचं आयुष्य परफेक्ट आहे, फक्त आपलंच आयुष्य अपूर्ण आहे.
पण खरी गोष्ट वेगळी आहे. कारण सोशल मीडिया आयुष्य दाखवत नाही, तो आयुष्याचे निवडक क्षण दाखवतो. जसं एखाद्या चित्रपटाचा फक्त ट्रेलर पाहून संपूर्ण कथा समजू शकत नाही, तसंच सोशल मीडिया पाहून कोणाचंही आयुष्य समजू शकत नाही. तुम्हाला त्यांचं हसू दिसतं, पण त्यामागची भीती दिसत नाही. तुम्हाला त्यांचं यश दिसतं, पण त्यामागची वर्षानुवर्षांची मेहनत दिसत नाही. तुम्हाला त्यांचं घर दिसतं, पण त्यासाठी त्यांनी केलेले त्याग दिसत नाहीत. तुम्हाला त्यांचं रिलेशनशिप दिसतं, पण त्यातील संघर्ष दिसत नाही. आणि मग आपण तुलना करतो आपल्या पडद्यामागच्या वास्तवाची, त्यांच्या स्टेजवरील हायलाईट्सची, आणि अर्थातच आपल्यालाच कमी वाटतं. एक मुलगी होती. ती दररोज सोशल मीडिया स्क्रोल करायची. सुरुवातीला फक्त वेळ घालवण्यासाठी, पण हळूहळू तिच्या मनात बदल होऊ लागला. कुणी परदेशात फिरत होतं, कुणी लग्न करत होतं, कुणी नवीन व्यवसाय सुरू करत होतं, कुणी मोठ्या कंपनीत काम करत होतं. ती प्रत्येक फोटो पाहायची आणि स्वतःकडे पाहायची, आणि रोज तिचा आत्मविश्वास थोडा थोडा कमी व्हायचा. तिला वाटायचं की ती मागे पडली आहे. पण एक दिवस तिनं काहीतरी लक्षात घेतलं. ती ज्या लोकांचा हेवा करत होती, त्यांच्यापैकी काही जण प्रत्यक्षात आनंदी नव्हते. काही जण तणावाखाली होते, काही जण एकटे होते, काही जण स्वतःच्या संघर्षाशी झुंजत होते. आणि तेव्हा तिला समजलं की सोशल मीडिया हे वास्तव नसतं, तो फक्त एक निवडक फ्रेम असतो. आणि त्या दिवसापासून तिनं स्वतःच्या आयुष्याकडे पुन्हा लक्ष द्यायला सुरुवात केली. हा भाग नीट समजून घ्या, कारण तुम्ही जितकं दुसऱ्यांचं आयुष्य पाहाल, तितकं स्वतःचं आयुष्य जगणं विसराल. आणि मग एक दिवस असाही येईल जेव्हा तुमच्याकडे स्वतःची कथा उरणार नाही, फक्त तुलना उरेल. पण पुढे जे घडतं ते आणखी महत्त्वाचं आहे. कारण अनेक लोक असं समजतात की यश लवकर मिळालं तरच त्याला अर्थ असतो. जर एखाद्याला वयाच्या 25शीत यश मिळालं तर तो मागे पडलेला. पण हे खरं नाही. कारण जीवनात काही गोष्टींना वेळ लागतो. कौशल्याला वेळ लागतो, अनुभवाला वेळ लागतो, आत्मविश्वासाला वेळ लागतो, स्वतःची ओळख तयार व्हायला वेळ लागतो, आणि सर्वात महत्त्वाचं, परिपक्वतेला वेळ लागतो. एक माणूस होता. त्याच्या आयुष्यात अनेक अपयश आले. त्यानं अनेक वेळा प्रयत्न केले, अनेक वेळा अपयशी झाला. त्याच्या आसपासचे लोक पुढे गेले. काहींनी त्याची थट्टा केली, काहींनी त्याला सल्ले दिले, काहींनी त्याच्यावर विश्वास सोडला. पण त्यानं स्वतःवरचा विश्वास सोडला नाही. तो शिकत राहिला, वाढत राहिला, स्वतःला सुधारत राहिला. आणि अनेक वर्षानंतर जेव्हा त्याला यश मिळालं, लोक म्हणाले, काय नशीब आहे. पण त्यांना दिसली नव्हती ती वर्षानुवर्षांची मेहनत. त्यांना दिसला नव्हता तो संघर्ष. त्यांना दिसली नव्हती ती शांत तयारी. आणि हेच बहुतेक यशामागचं सत्य असतं. आपल्याला परिणाम दिसतो, प्रक्रिया दिसत नाही. आपल्याला शिखर दिसतं, चढाई दिसत नाही. आता तुम्हाला एक कथा सांगतो, जी कदाचित या संपूर्ण व्हिडिओतील सर्वात महत्त्वाची कथा आहे. चीनमध्ये बांबूच्या झाडाची एक प्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते. जेव्हा बांबूचं बी पेरलं जातं तेव्हा रोज त्याला पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते, जमीन तयार ठेवावी लागते. पण पहिल्या वर्षी काहीच होत नाही.
दुसऱ्या वर्षीही काहीच होत नाही, तिसऱ्या वर्षीही नाही, चौथ्या वर्षीही नाही. बाहेरून पाहिलं तर असं वाटतं की काहीच घडत नाहीये. पण 5व्या वर्षी ते झाड काही आठवड्यातच अनेक फूट उंच वाढतं. प्रश्न असा आहे, ते झाड काही आठवड्यात वाढलं की 5 वर्षात वाढलं? उत्तर स्पष्ट आहे. ते 5 वर्षापासून वाढत होतं. फक्त वाढ जमिनीखाली होत होती. आणि हेच अनेक लोकांच्या आयुष्यात घडत असतं. त्यांची वाढ दिसत नसते, त्यांची तयारी दिसत नसते, त्यांचं शिकणं दिसत नसतं. म्हणून लोकांना वाटतं की ते मागे पडले आहेत. पण प्रत्यक्षात त्यांची मुळे मजबूत होत असतात. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ती वाढ सगळ्यांना दिसते. पण बहुतेक लोक त्याआधीच हार मानतात, कारण त्यांना स्वतःची मुळे दिसत नाहीत. आणि इथेच सर्वात मोठी शोकांतिका घडते. माणूस स्वतःची क्षमता कमी लेखतो. तो स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवतो. आणि ज्या क्षणी तो हार मानतो त्याच क्षणी त्याची खरी संधी निसटते. आणखी एक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही एखाद्या डोंगरावर चढत आहात. सुरुवातीला सगळं सोपं वाटतं, पण जसजसे वर जाता तसा प्रवास कठीण होतो. थकवा वाढतो, श्वास वाढतो, पाय दुखायला लागतात आणि काही वेळाने तुम्ही मागे वळून पाहणंच थांबवता, कारण तुम्ही फक्त शिखराकडे पाहत असता. पण जर त्या क्षणी तुम्ही मागे पाहिलं तर तुम्हाला कळेल की तुम्ही आधीच खूप उंच आलेले आहात. आणि जीवनही असंच आहे. आपण सतत पुढे काय नाही याकडे पाहतो. म्हणून आपल्याला मागे किती अंतर पार केलं आहे ते दिसत नाही. आणि यामुळेच अनेक लोक स्वतःच्या यशाचा आनंद घेऊ शकत नाहीत. पण अजून एक गोष्ट आहे जी लोक दुर्लक्षित करतात. वेग आणि वाढ या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कोणी खूप वेगाने धावू शकतं, पण चुकीच्या दिशेने. आणि कोणी संथ चालू शकतं, पण योग्य दिशेने. शेवटी महत्त्वाची गोष्ट कोणती? वेग की दिशा? अर्थात दिशा. कारण चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने संथ चालणं जास्त महत्त्वाचं असतं. कदाचित आज तुमची प्रगती संथ असेल. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अजूनही तिथेच आहात. पण जर दिशा योग्य असेल तर काळ तुमच्या बाजूने काम करत असतो. आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल की तुम्ही जिथे पोहोचला आहात तिथे पोहोचण्याचं स्वप्न तुम्ही कधीतरी पाहिलं होतं. पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवावा लागेल. कारण जे लोक स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवतात तेच शेवटी स्वतःची कथा घडवतात. कदाचित या क्षणी तुम्ही स्वतःला एकच प्रश्न विचारत असाल, हे सगळं समजलं, पण मी स्वतःची तुलना करणं थांबवू कसं? कारण तुलना ही फक्त एक सवय नसते. ती अनेक वर्षांपासून तयार झालेली विचार करण्याची पद्धत असते. आणि म्हणूनच ती एका दिवसात बदलत नाही. पण चांगली गोष्ट अशी आहे की जसं तुलना शिकली जाते तसंच स्वतःवर विश्वास ठेवणंही शिकता येतं. आणि त्याची सुरुवात एका छोट्या गोष्टीपासून होते, जागरूकतेपासून. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सोशल मीडिया उघडाल आणि एखाद्याचं यश पाहून तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटेल, तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मी त्याच्या संपूर्ण आयुष्याची तुलना माझ्या एका क्षणाशी करत आहे का? हा साधा प्रश्न तुमचा विचार बदलू शकतो. कारण जेव्हा आपण आपल्या मनाला पकडतो तेव्हाच आपण त्याला दिशा देऊ शकतो.
नाहीतर ते आपल्याला कुठेही घेऊन जातं. आणखी एक प्रभावी पद्धत आहे कृतज्ञता. बहुतेक लोकांना कृतज्ञता ही खूप साधी गोष्ट वाटते, पण मानसशास्त्र सांगतं की ज्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो ती गोष्ट आपल्या मनात मोठी होत जाते. जर तुम्ही सतत तुमच्याकडे काय नाही याकडे पाहाल तर कमतरता वाढेल, पण जर तुम्ही तुमच्याकडे काय आहे याकडे पाहाल तर समाधान वाढेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. कदाचित तुमचं कुटुंब, कदाचित तुमचं आरोग्य, कदाचित शिकण्याची संधी. सुरुवातीला याचा फारसा परिणाम जाणवणार नाही, पण काही आठवड्यांनी तुम्हाला लक्षात येईल की तुमचं मन कमतरतेकडून समृद्धीकडे वळायला लागलं आहे. आणि इथेच बहुतेक लोक चूक करतात. ते आयुष्यात काय कमी आहे याची यादी तयार करतात, पण काय मिळालं आहे याची नाही. आणखी एक शक्तिशाली सवय आहे प्रोग्रेस जर्नल. तुम्ही किती पुढे जायचं आहे याची नोंद ठेवू नका. तुम्ही किती पुढे आला आहात याची नोंद ठेवा. आज तुम्ही काय शिकलात? आज तुम्ही स्वतःला कसं सुधारलं? आज कालपेक्षा काय चांगलं केलं? या छोट्या नोंदी काही महिन्यांनी वाचल्या तर तुम्हाला स्वतःची वाढ दिसू लागेल. कारण प्रगती नेहमी जाणवत नाही, पण ती नोंदवली तर दिसते. आता तुम्हाला वाटेल की आत्मविश्वास पुन्हा कसा मिळवायचा. यासाठी एक सुंदर मानसिक व्यायाम आहे, फ्युचर सेल्फ व्हिज्युअलायझेशन. डोळे बंद करा आणि स्वतःला 5 वर्षांनी कल्पना करा. एक अशी व्यक्ती जी शांत आहे, आत्मविश्वासपूर्ण आहे, स्वतःवर प्रेम करते, स्वतःच्या प्रवासाचा आदर करते. आणि मग स्वतःला विचारा, ती व्यक्ती आजच्या तुमच्याशी काय बोलेल? ती तुम्हाला घाई करायला सांगेल की स्वतःवर विश्वास ठेवायला? ती तुम्हाला तुलना करायला सांगेल की स्वतःची वाट चालायला? अनेक वेळा आपल्याला उत्तरं आधीच माहीत असतात, फक्त आपण स्वतःच ऐकत नाही. पण अजून एक गोष्ट आहे जी खूप महत्त्वाची आहे, इंटरनल व्हॅलिडेशन. बहुतेक लोक स्वतःची किंमत बाहेर शोधतात. लोकांनी कौतुक केलं तर आनंद, लोकांनी दुर्लक्ष केलं तर दुःख, लोकांनी मान्यता दिली तर आत्मविश्वास, लोकांनी टीका केली तर निराशा. पण जेव्हा तुमची किंमत इतरांच्या मतांवर अवलंबून असते तेव्हा तुमचं आयुष्य त्यांच्या हातात जातं. खरा आत्मविश्वास तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता, मी स्वतःच्या नजरेत पुरेसा आहे. हे अहंकार नाही, ही आत्मस्वीकृती आहे. आणि आत्मस्वीकृतीशिवाय शांतता मिळत नाही. आता एक कथा ऐका. एक शेतकरी होता. त्याने 2 बिया पेरल्या. पहिली बी काही दिवसात उगवली, हिरवीगार झाली. दुसरी बी मात्र जमिनीतच राहिली. आठवडे गेले, महिने गेले. पहिली बी वाढत राहिली, दुसरी मात्र दिसत नव्हती. लोक म्हणाले, ही बी खराब आहे, यातून काहीच होणार नाही. पण शेतकऱ्याने पाणी देणं थांबवलं नाही, कारण त्याला माहिती होतं की प्रत्येक बी एकाच वेगाने वाढत नाही. काही बिया आधी मुळे तयार करतात आणि मग एक दिवस ती दुसरी बी ही उगवली आणि पुढच्या काही वर्षात ती पहिल्या झाडापेक्षा मोठी झाली. ही कथा फक्त शेतीची नाही, ही तुमच्या आयुष्याची कथा असू शकते. कदाचित आज तुमची वाढ दिसत नसेल, कदाचित आज लोक तुम्हाला समजत नसतील, कदाचित आज तुमच्या मेहनतीचं फळ दिसत नसेल. पण याचा अर्थ असा नाही की काहीच घडत नाहीये. कदाचित तुमची मुळे तयार होत आहेत, कदाचित तुम्ही आतून मजबूत होत आहात, कदाचित तुमचा काळ अजून यायचा आहे. आणि म्हणूनच
स्वतःवर विश्वास ठेवणं इतकं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला एका व्यक्तीची कथा सांगतो. तो अनेक वर्ष स्वतःची तुलना करत होता. मित्रांची, नातेवाईकांची, सोशल मीडियावरील लोकांची. त्याला कायम वाटायचं की तो मागे पडला आहे आणि त्या विचाराने त्याचं आयुष्य व्यापलं होतं. एक दिवस त्याने एक साधा निर्णय घेतला. तुलना थांबवायची, स्वतःची वाट चालायची. दुसऱ्यांच्या वेगाकडे पाहायचं नाही, स्वतःच्या दिशेकडे पाहायचं. सुरुवातीला काही बदल झाला नाही. 1 महिना, 2 महिने, 6 महिने. पण हळूहळू त्याचं लक्ष बदललं. तो स्वतःला सुधारू लागला. वाचन सुरू केलं, नवीन कौशल्य शिकलं, आरोग्याकडे लक्ष दिलं, स्वतःचा आदर करायला शिकला. आणि काही वर्षांनी त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. कारण त्याने जगाला बदलण्याचा प्रयत्न केला नाही, त्याने स्वतःकडे पाहण्याची पद्धत बदलली. आणि इथेच खरी जादू घडते. आयुष्य बदलण्यापूर्वी दृष्टिकोन बदलतो. आता या संपूर्ण प्रवासातील सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. डोंगर चढणारा माणूस प्रत्येक पाऊल टाकताना शिखरावर पोचत नाही, पण प्रत्येक पाऊल त्याला जवळ नेत असतं. बी पेरल्यावर दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही, पण प्रत्येक दिवस त्याला वाढवत असतो. बांबूची मुळे वर्षानुवर्ष दिसत नाहीत, पण ती वाढत असतात. आणि माणसाची प्रगतीही अशीच असते. ती अनेक वेळा अदृश्य असते. पण अदृश्य म्हणजे अस्तित्वात नाही असं नसतं. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातही सध्या हेच घडत असेल. तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही, पण आतून खूप काही बदलत असेल. तुम्ही मजबूत होत असाल, शिकत असाल, घडत असाल, स्वतःला ओळखत असाल. आणि एक दिवस मागे वळून पाहताना तुम्हाला समजेल की हा काळ वाया गेला नव्हता. हा काळ तुम्हाला तयार करत होता. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. स्वतःची तुलना कमी करा, स्वतःचं निरीक्षण जास्त करा, दुसऱ्यांच्या वेगाकडे कमी पहा, स्वतःच्या दिशेकडे जास्त पहा. कारण आयुष्य ही शर्यत नाही. कोणी पहिलं आलं, कोणी शेवटी आलं, याने आयुष्याची किंमत ठरत नाही. आयुष्याची किंमत ठरते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार किती वाढलात याने. आणि जर या संपूर्ण व्हिडिओमधून तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवणार असाल, तर तीही असू द्या, तुम्ही आयुष्यात मागे पडलेले नाही. तुम्ही फक्त वेगळ्या मार्गावर आहात. तुमची वेळ वेगळी आहे, तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची कथा वेगळी आहे. म्हणून स्वतःवर शंका घेणं थांबवा, स्वतःची तुलना करणं थांबवा, स्वतःला कमी समजणं थांबवा आणि वाढायला सुरुवात करा. कारण प्रत्येक मोठं झाड कधी काळी एक छोटंसं बी होतं. प्रत्येक उंच पर्वत एक एक दगड जोडून तयार झाला आहे. आणि प्रत्येक यशस्वी जीवन लहान लहान पावलांनी घडलेलं असतं. तुम्ही मागे नाही, तुम्ही हरलेले नाही, तुम्ही उशीर केलेला नाही. तुम्ही फक्त तुमच्या प्रवासात आहात. आणि कदाचित तुम्ही जिथे आहात तीच जागा सध्या तुमच्यासाठी योग्य आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, शांत रहा, वाढत रहा. कारण एक दिवस तुम्हालाच आश्चर्य वाटेल की तुम्ही किती दूर आला आहात. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर माइंडबुक मराठीला सबस्क्राईब करा. इथे आपण फक्त यशाबद्दल बोलत नाही, आपण स्वतःला समजून घेण्याच्या प्रवासाबद्दल बोलतो. पुन्हा भेटूया एका नव्या विचारासोबत. तोपर्यंत
स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचा प्रवास प्रेमानं जगा.